आज धंदा लिहा हाल काय बाबा, काय म्हणा. भाडं घेऊन आलो औंध. आता औंधमध्ये येऊन थांबलो आहे. दोघा तिघाला पोलीसवाले फाईन मारताना बघितलो मी. रोडला थांबायचंच नाही म्हणलं. आता रोडच्या बाजूला येऊन थांबलो, फुलापूर ब्रिजच्या बाजूला. इकडं नदी आहे, नदीच्या बाजूला येऊन कडला थांबलो आहे आता. हे पहा, इथं काही टेन्शन नाही, किती वेळ थांबा. कारण की इथं रोड नाही, काय नाही, बिंदास. एक नवीन बिल्डिंग चालू आहे, नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. त्या ठिकाणी येऊन थांबलो. मस्त थंड सावलीला, काहीच अडचण नाही इथं. कुठलाच पोलीसवाला येऊन इथं फाईन मारू शकत नाही आता. हो, एवढं बिल्डिंग खाली थांबल्यावर जरा भीती पण वाटायला. अवघड काय तर वरून आलं भासकीने अवघड होऊन जाते. आता थांबलो, काय करावं, थांबावं लागते. आता पुढे न्यायला पण जागा नाही, गाडी पुढे जागा नाही, पुढे ऑटो लावायला. इथंच थांबलो. आता जरा सावली पण थंड आहे. बिल्डिंगचं सावली म्हटल्यावर कसं थंड राहते जरा. थांबलो आता. वरून काय लोखंडाचे कामं चालू आहेत. लय अवघड धंदा आहे हो. भीती वाटायली आता मला. आता बसून उगा टाइमपास करावं लागते. ए ए ए ए मी नाही तर कोण बे, मी नाही तर कोण बे, मी नाही तर कोण बे करावं लागते इथं आता. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, डीजे वाले मेरा गाना तू बजा दे. मी होतो पहिलं 5 स्टार हॉटेलचं वस्ताद. तिथं मला सफलता भेटलं नाही म्हणून मी घेतलो ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा घेऊन असं बरेच ठिकाणी फिरलो. पुण्यामध्ये एकही गल्ली नाही मी तिथं फिरलो नाही. सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, शनिवारपेठ, रविवारपेठ, 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 रस्तापेठ, नानापेठ, आकुर्डी, खराडी, औंध, सगळ्याच ठिकाणी फिरलेलो आहे. पण मला जास्त गल्ल्यांच्या नावं माहीत नाही. ये डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे. पोलीसवाले काका थांबू देत नाहीत रस्त्याच्या कडला. फाईन बसते दांडगा. 1,500 आणि 1,000 रुपये फाईन कोण देत राहते. म्हणून मी आपलं आलो ब्रिजच्या खाली एकदम थंड सावली बघून थांबलेलो आहे. एवढंच माझं म्हणणं आहे की फक्त वरून काही पडू नये म्हणजे बरं होईल. आता माझी वाढली आहे दाढी करणार मी शनिवार रविवारी. शनिवारी कारण की आपण करत नसतो. लय हिंडावं लागते. ऑटो रिक्षाचा मधला धंदा मला माहीत नव्हता. लय हिंडावं लागते. सकाळी 6 वाजता निघाले की रात्री 6 वाजता इकडून तिकडं हिंडावं लागते. तेव्हा कुठं 1,000 रुपये हजेरी पडते. अगोदर बरं होतं आपलं 8 तास ड्युटी करा, 1,000 रुपये घ्या, महिन्याला 30,000 रुपये घ्या, ते बरं होतं. पण लय तू तावलं झालं होतो मी. ऑटो घ्यायचे घ्या ऑटो. अगोदर मला वाटत होतं लय कमाई आहे, लय कमाई आहे. किती घासावं लागते आता कळायला लागले मला. ओ मामा किती मी घासू ऑटो रिक्षामध्ये, काय कमाई होना गेले. ओ ऑटोवाले मामा किती घासावं लागते. कॅशमध्ये घेतलं असतो तर बरं परवडलं असतं. हप्त्यावर घेऊन लय नुकसान झालं माझं. एक दिवस आराम करावा म्हणलं की हप्त्याचं आठवण येते. म्हणून आराम करायला पण वेळ भेटत नाही. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. आम्ही पुणेरी, आम्ही सोनारी. तर काय करावं मित्रा, उन्हाळ्याचा टाइम आहे, गरमीले होत असतो. कुठं तर सावली बघून उभा राहू म्हणजे पोलीसवाले येऊन फाईन मारतात. लय अवघड धंदा चालू हाय.